रमी गेम खेळल्यासंदर्भात झालेल्या आरोपांप्रकरणी सखोल चौकशी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देणार। दोषी आढळल्यास नागपूर अधिवेशनामध्ये राजीनामा देईन, माणिकराव कोकाटेंचं मोठं विधान। राजीनामा देण्यासारखं काय घडलं ते सांगा, मी कुणाचा विनयभंग केला किंवा माझी गुन्हेगारी पार्श्वभूमी सांगा। कृषी मंत्री कोकाटेंचं राजीनामा देण्यासंदर्भात मोठं विधान। मला रमी खेळताच येत नाही, आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। पुरावे नसताना बदनामी केल्याप्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, कृषी मंत्री कोकाटेंचा थेट इशारा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वर्तन अतिशय चुकीचं, सभागृहात रमी खेळणं योग्य नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तीव्र शब्दात नाराजी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस, वाढदिवसानिमित्त फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर, वाढदिवसानिमित्त ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पोलाद प्रकल्पाचं करणार भूमिपूजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, एक्सवर पोस्ट करून दिल्या विशेष शुभेच्छा। अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये बॅनरबाजी, पर्वती मतदारसंघात झळकलेल्या बॅनरवर अजितदादांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंचं खास ट्विट। प्रफुल्ल लोढा विरोधात पुण्याच्या बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, हनी ट्रॅप प्रकरणात लोढावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्यानं अडचणीत वाढ। संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस, ड्रायव्हर जावेद शेखची हिबानामा जमीन प्रकरणी होणार चौकशी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज सुनावणी, कराडची संपत्ती जप्त करण्याबाबतची याचिका तसंच कराडच्या दोषमुक्ती अर्जावर निकालाची शक्यता।